हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही इथे मॉलमध्ये फिरायला गेलेलो. अहमदाबादमध्ये हे खूपच मोठं मॉल होतं हे अहमदाबादमधलं. तर चला फिरायला. आणि हे इथे सगळे बाहेरचे इंटरनॅशनल शॉप होते इथे मॉलमध्ये आतमध्ये. खूपच सुंदर होतं हे मॉल. बघा, आपल्याकडे पण आहेत मोठी मोठी मुंबई पुण्याला. तर बघा, वेटिंग खूप होतं पार्क करायला. हे बघा, आणि हे एवढं मोठं होतं ते. खालून नंतर आपल्याला तिथे डिस्प्लेमध्ये बघायचं होतं की कुठे जायचं कुठे नाही. नंतर आपण मग ते वरती जायचं होतं. हे बघा, हे डिस्प्ले होता. ह्याच्यामध्ये सर्व हे होणार, मग ते आपण तिथे जायचं. हे दिवाळीमुळे इथे बघा हे सगळे लाईटचे कमळ वगैरे लावलेले होते. एंट्री करतानाच होतं हे. आणि स्टारबक्स वगैरे पण होतं बघा एंट्री करतानाच. हे मुलांना वगैरे फोटो वगैरे काढायला पण खूप छान होतं इथे. हे हरिण बघा कसं होतं. इतकं सुंदर मॉल आहे ना हे. छान वाटत होतं फिरायला. हे बघा, इथे जेवढं तुम्ही फिरेल ना तेवढं म्हणजे कमीच आहे. एवढे पाय वगैरे पण दुखतात ना, पूर्ण दिवस ह्याच्यामध्ये निघून जातो. आणि शॉपिंग पण केली होती आम्ही. तर बघा तुम्ही काय काय शॉपिंग केली होती. हे माझी मुलगी, मुलगा, माझे मिस्टर होते. इथे JBLचा स्पीकर बघत होता माझा मुलगा. सोनीचा होम थिएटर आहे तो कराडमध्ये आहे. तर आता म्हणत होता मम्मी JBLचा स्पीकर घ्यायचे. तर आता हे बघतोय आम्ही, घेऊ आता थांब. हे तर हे बिग वुमन सलमान खानचं जे कपडे हे होतात तिथे. इथे जिथे कपडे घेतात ना ते पूर्ण डोनेट होतात. जिथे मोठे मोठे दवाखाने असतात ते पैसे तिथे जातात. हे पण हे किती सुंदर होतं बघा. कुठे कुठे 50% ऑफ कुठे. हे पण सगळ्याची किंमत खूपच हाय होती. म्हणजे 3,000, 4,000, 1,00,000, 1,50,000, 2,00,000 तुम्ही जसं घेल तसं होतं इथे सर्व. म्हणजे 50पासून 100पासून चालू होतं हे बॅग बघा. ते खूपच हाय लेवलचे प्राईज होते. इथे भाज्या बघा, काळे बटाटे, लाल बटाटे, हिरवे बटाटे हे सगळे होते. इथे बघा, एक कांदा बघा कसा आहे. हा हिरवा बटाटा होता. हे बघा, हे लाल बटाटे होते आणि हे काळे बटाटे होते. तर हे सगळं केकचं आणि ब्रेडचं हे होतं इथे. माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते पण सांगा. आणि माझा दुसरा चॅनल आहे वर्षाला ब्युटिफुल यूट्यूब चॅनल, त्याला पण सबस्क्राईब करा आणि फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि माझं इंस्टाग्रामचं चॅनल पण वर्षाला ब्युटिफुलच आहे. इथे कॉफी होत्या. हे पाण्याच्या बॉटल आहेत. हे काहीतरी 2,500 का 3,000ला होती एक बॉटल. पाणी बॉटल काहीतरी प्रोटीनवाले होते या बॉटल्स. इथे सगळे बाहेरचे बिस्किट वगैरे होते सगळे. आपल्या इंडियातल्या पण होत्या पण बाहेरचं जास्त मला हे दिसत होतं. हे बघा, कॉफीचे क्यूब्स वगैरे बी होते. हे काकडी बघा, आपल्या इकडे शेतामध्ये छोटे छोटे काकड्याला खातात. आंबे पण होते बघा हे. आणि इथे काकडी बघा छोटी छोटी, किती महाग होती विकायला. 1,000ला ते छोटं पॅकेट होतं काकडीचं. म्हणजे आपण हे करत नाही तेवढं मॉलमध्ये किती हे करायला असतं बघा ते विकायला. ह्यांनी माझ्या मुलांनी हे स्वतः आईस्क्रीम बनवायचं होतं. ते स्वतः आईस्क्रीम बनवून हे घेतलं होतं. ग्रामवरती होतं हे. हे बघा, इथे सगळं हे सगळं ज्यूसचे वगैरे होते पॅकेट. आईस्क्रीम फक्त घेतलं मुलांनी खायला. इथे 40, 50, 60 रुपये असे टेस्टर पीस. म्हणजे टेस्टर म्हणजे दुसऱ्यांनी हे केलेलं नाही. तुम्ही छोटं पॅकेट घेऊन जाऊन पुन्हा मोठं मागवू शकता असं होतं.
नंतर आम्ही बाहेर निघालो तिथून. नंतर अनलिमिटेड जेवायला गेलेलो आम्ही. पंजाबी होतं, चायनीज, हे सगळं मिक्स होतं इथे. पंजाबी डाळ, पनीर मसाला, भाजीपाव, सॅलड होतं, पुन्हा जे हरभरे भिजवलेले असतात ते होतं, आणि हे मंचुरियन्स वगैरे, नूडल्स, पुन्हा 6 का 7 प्रकारचे पिझ्झा होते, आणि हे गार्लिक ब्रेड होते, आणि अनलिमिटेड कोक होतं प्यायला तुम्हाला, आणि आईस्क्रीम होतं. अनलिमिटेड आईस्क्रीम नव्हतं. इथे आम्ही गेलेलो अनलिमिटेड जेवायला. मुलं म्हटलं ती मम्मी जाऊया चला, तर म्हटलं चला जाऊया सगळे. हे बघा, जेवढं खायला तेवढं तुम्हाला ते हे करत होते, देत होते. कधीतरी असं खायला छान वाटतं, मुलं पण खुश होतात. हे बघा, हे माझ्या मुलाने घेतलेलं कलिंगड होतं, आणि चणे भिजवलेले होते, त्याला चाट केलेला, चणा चाट वगैरे. हे इथे मी आता भाजीपाव आणि पंजाबी घेत होते मी. आणि वेटिंग होतं इथं, खूपच गर्दी होती. नंतर आम्ही लास्टला आईस्क्रीम घेतलेले बघा, ओरिओ आईस्क्रीम होते चॉकलेटवाले. नंतर घरी गेलो आम्ही. हे इथलं व्ह्यू बघा किती सुंदर आहे. दिवाळी असल्यामुळे इथे खूपच असं हे केलेलं होतं त्यांनी. हे आमच्या इथला ब्रिज आहे, अटल ब्रिज. नंतर हे मी शॉपिंग केली होती बघा. हे पॅड होते छोटे राऊंडवाले मेकअप रिमूव्हरचे, 100 पॅड होते हे बघा. ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे खूप सुंदर आहे. हे लॅक्मेचं 925 वालं वॉटरप्रूफ होतं हे कॉम्पॅक्ट पावडर. ही मेबलिनची हे घेतलेलं लिप बाम. हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर होतं. हे छोटे क्लिप्स होते, खूपच सुंदर होते. हे पण एकदम छोटे छोटे होते. हे एक होतं, हे लॅक्मेचंच 925 वॉटरप्रूफवालं हे होतं फाउंडेशन. हे एक घेतलेलं मी 925 वालं लॅक्मेचं CC क्रीम. हे लिपस्टिक होते. माझ्याकडे मेपलिन मी यूज करते. आता हे मी लॅक्मेचं घेतलं होतं. हे चाप वगैरे घेतलेले छोटे छोटे. आणि हे असे स्टार वगैरे असे हे घेतलेले, हे पण चापच होते, खूपच सुंदर होते. हे असे डायमंड टाईप. हे बघा, ही साडी पिन होती. हे एक छोटूसा होता, किती सुंदर आहेत ना. आणि हे एक होता बघा. कशी वाटली माझी शॉपिंग सांगा मला. हे पण खूपच सुंदर होतं, मला हे खूप आवडलं होतं. माझी मुलगी देत होती एक एक. कशी वाटली माझी शॉपिंग सांगा मला नक्कीच. आणि या फिरायला इकडे. हे सेटाफिलचे छोटे मॉइश्चरायझर आणि क्लिन्झर वगैरे होते. ही एवढी सगळी मी शॉपिंग केली होती बघा. कशी वाटली माझी शॉपिंग सांगा मला. आणि ह्याचा अलग व्हिडिओ बनवायचा असेल तरी पण मला सांगा, मी बनवेन. आता मी बटर चिकन मलाईवालं बनवलेलं. तर हे खसखस घेतले, टॅमॅटो, कोथिंबीर, दही, अमूलची क्रीम होती, कांदा होता, काजू होते, आणि लसूण होता. हे एक कढाई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे, कांदा वगैरे सगळं हे करायला. हे पूर्ण हे होऊन द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडं तेल सोडायचं आहे आपल्याला. हे बघा, आणि हे खसखस टाकले होते मी. हे काजू टाकलेत. काजू भरपूर घ्यायचे आहेत. मी एक आपली जी जेवणाची वाटी असते ना ताटामधले, ती पूर्ण होती. हे मी तेल टाकलं. आता ह्याच्यामध्ये दही टाकायचं आहे आणि क्रीम टाकायची आहे. हे पूर्ण असं परतून घ्यायचं आहे. नंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. हा गरम मसाला पावडर, आपला तिखट मसाला पावडर होता, काश्मीरी रेड चिली पावडर होती, हळद होती, आणि मीठ होतं. ही पुन्हा मी अमूल क्रीम टाकली होती. ह्याच्यामध्ये थोडं परत पाणी टाकून हे बघा असं हे करायचं आहे, परतून घ्यायचं आहे.
मीठ टाकायचं आहे. हे पूर्ण हे होऊन गेले बघा. ह्याच्यामध्ये खोबरं टाकायचं नाही आहे आपल्याला. हे आता थंड झाल्यानंतर हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. हे बघा किती खूप छान अशी मस्त पेस्ट तयार झाली. तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये बटर टाकलं आहे. बटर खूप टाकायचं आहे, म्हणजे कंजूसी करायची नाही आहे आपल्याला. का तर मलाई बटर चिकन आहे ना, त्याच्यामुळे मुलं खुश. आज त्यांचं चाललं होतं मम्मी आज बटर चिकन वगैरे बनव, पुन्हा बिर्याणी बनव, असं पण चाललं होतं. मी टाकेन तुम्हाला व्हिडिओ हळूहळू बघा. ह्याच्यामध्ये थोडं परत तेल टाकायचं आहे, आपल्याला बटर करपून द्यायचं नाही आहे. ह्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे असं तेलामध्ये. आणि आता जे आपण पेस्ट बनवलेली ते ह्याच्यामध्ये टाकायचे. हे बघा, ह्याला आता सरळ हे करून असे हलवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. ह्याच्यामध्ये दही थोडं आणि क्रीम परत टाकायचे. 1 चम्मचच दही टाकायचे परत. हे क्रीम टाकायचं आहे. याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे दही बघा एवढंच टाकलं होतं मी. आणि नंतर ह्याच्यामध्ये आता चिकन टाकायचं आपल्याला. चिकन चांगलं आपल्याला धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित. नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. ह्याला आता थोडं हलक्या हाताने परत परतून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये हे गरम मसाला टाकलेला मी. तुम्हाला जर तिखट खायचं असेल तर तुम्ही तिखट जास्त वाढवू शकता. आणि क्रीम आणि बटरचं होतं ना ते चिकन, त्याच्यामुळे थोडं लाईटच असं हे लागणार, जास्त तिखट नाही लागत. पण तुम्हाला जर तिखट वाढवायचं असेल तर अजून हे करू शकता. परत मी क्रीम टाकले. क्रीममध्ये कंजूसाई नाही करायची. थोडं गरम पाणी ॲड करायचं आपल्याला चिकन शिजून देईपर्यंत. हे झालं बघा आपलं क्रीमी बटर मलाई चिकन मसाला. कसा वाटला सांगा, या जेवायला. बाय.